मित्रो, गेल्या भागामध्ये आपण धौम्य ऋषींच्या 2 शिष्यांची कथा पाहिलेली आहे. आता आपण त्यांचा 3रा शिष्य वेद याच्या गुरुनिष्ठेची कथा पाहू. ही कथा मी आपणास थोडीशी वाचूनच दाखवतो. तर इथं वर्णन केले त्याप्रमाणे ही कथा अशी आहे बघा. धौम्य ऋषींचा वेद नामक 3रा शिष्य होता. त्याला धौम्याने सांगितले की बाळा, तू आमच्या घरीच काही दिवस राहा व माझी शुश्रूषा कर, म्हणजे सेवा कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. वेद हा गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सेवापरायण होऊन बरेच दिवस पर्यंत त्यांच्या घरी राहिला. गुरुजी जे काम सांगत ते तो मनापासून करीत असे. ते त्यास नांगरास सुद्धा लावीत, तरी त्यास कधी खेद वाटला नाही. शीत, उष्ण, क्षुधा, तृष्णा इत्यादिकापासून होणारे क्लेश तो मोठ्या आनंदाने सहन करी. याप्रमाणे पुष्कळ काळ लोटला तरी त्याने कधी कुरकुर केली नाही. तेव्हा ते पाहून गुरुस मोठा संतोष झाला आणि गुरुकृपेचा लाभ घडताच वेदास सर्वज्ञता प्राप्त होऊन त्याचे सर्वतोपरी कल्याण घडले. अशा प्रकारे वेदाची परीक्षा झाल्यावर त्यास गुरुनी ब्रह्मचर्याचे समावर्तन करण्यास अनुमोदन दिले आणि गृहस्थाश्रम स्वीकारून तो आपल्या गृही जाऊन राहिला. ऋषी हो, वेदाच्या सर्वज्ञतेचा लौकिक प्रसृत होण्यास फारसा काळ लागला नाही. लागलेच त्याच्याकडे अध्ययन करण्यास 3 शिष्य आले. त्यापैकीच एक उत्तंक, अर्थात उत्तंकाची कथा आपण पुढे कधी योग आला तर बघू. तर 3 शिष्य आले. गुरु शुश्रूषा करणे म्हणजे गुरूंची सेवा करणे किती दुर्घट आहे हे वेद उत्तम प्रकारे जाणत होता. गुरुग्रही भोगलेल्या क्लेशांचे त्यास विस्मरण झाले नव्हते. यासाठी त्याने आपल्या शिष्यांना गुरुसेवेसारखी दुर्धर कामे सांगून मुळीच कष्ट दिले नाहीत. असो, तर इथं ही कथा संपते. धौम्य ऋषी आणि त्यांच्या 3 शिष्यांची ही कथा संपते. आता या 3 कथांच्या तात्पर्याकडे आपण वळूया. पहिल्या कथेमध्ये आपण अरुणीच्या गुरुनिष्ठेबद्दलची कथा पाहिली. अरुणीची परीक्षा घेण्यासाठी, अर्थात गुरुनं आपल्या विद्यार्थ्यांची शिष्यांची परीक्षा घ्यावी हे ओघाने येतच. पण अरुणीची परीक्षा घेण्यासाठी धौम्य ऋषींनी त्याला पाण्याचा बांध अडवण्याचं काम त्याच्याकडे दिलेलं होतं. आणि कथेमध्ये असाही उल्लेख आहे की योग बलानं त्यांनी पाण्याचा प्रवाह अधिकच जोरदार केलेला होता, अधिकच वेगवान केलेला होता. काठिण्य पातळी वाढवणं, डिफिकल्टी लेवल वाढवणं हा परीक्षेचा एक भाग असतो. पण काठिण्य पातळी किती असावी, आपल्या विद्यार्थ्याचे प्राण धोक्यात यावेत एवढी ती काठिण्य पातळी असावी का, हा माझा प्रश्न. पण अरुणीनं स्वतःच्या शरीराचा बांध घालूनच तो पाण्याचा प्रवाह अडवला आणि नंतर त्याच्यावर गुरुकृपा झाली. दुसऱ्या कथेमध्ये उपमन्यूची जी काठिण्य पातळी आहे त्यामध्ये तर त्याचे प्राण अगदी जाण्याचीच वेळ आलेली होती. आणखी हा दिव्य दृष्टी असणारा शिष्य दृष्टी घालवून बसला. अर्थात आपल्या विद्यार्थ्याची भूक, शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक कुठल्याही प्रकारची भूक मारणं हे कुठल्याही आदर्श गुरुला शोभण्यासारखं असू शकतं का, हा माझा प्रश्न. आणि त्याच्यावर जी कृपा झाली, त्याला जी त्याची दृष्टी परत मिळाली ती गुरुकृपेनं नव्हे तर अश्विनी कुमारांच्या कृपेनं. अर्थात गुरुनं मार्ग दाखवलेला होता, ही गोष्ट ही खरीच. दुसरी गोष्ट उपमन्यूच्या बाबतीतच विचाराविषयी वाटते ती ही की उपमन्यू हा आश्रमात राहणारा विद्यार्थी आहे आणि आश्रम वनामध्ये आहे. तर किमान उपमन्यूला आजूबाजूच्या वनातली फळं खाता आली नसती का, त्यानं रुईची पानच का खावीत, हाही एक प्रश्नच. आणि
आजूबाजूच्या वनातल्या औषधी वनस्पतींची त्याला ऐकीव माहिती तरी असण्याची शक्यता होती. मग त्यानं रुईची पानंच का खाल्ली, इतर कुठलीही पानं न खाता? जर रुईच्या पानं खाल्ल्यामुळं दुष्परिणाम होऊ शकतात हे त्याला माहीत असण्याची शक्यता गृहीत धरली, तर आपल्या गुरुजींच्या वरचा राग व्यक्त करण्याचा हा एक मार्ग म्हणून त्यानं रुईची पानं खाल्ली का, असाही एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ते काहीही असो, पण गुरुनं आपली आज्ञा पाळण्यासाठी शिष्याला किती कठीण आज्ञा द्याव्या, आणखी त्याची परीक्षा घेण्यासाठी कुठल्या प्रकारे त्याची परीक्षा घ्यावी हे थोडंसं विचार करण्यासारखं. आणि केवळ गुरुची आज्ञा आहे म्हणून कुठल्याही प्रकारची आज्ञा विद्यार्थ्यानं तरी पाळावी का, हाही एक प्रश्नच असू शकतो. असं आज्ञा पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणखी आदर्श शिष्यांच्या कथा महाभारतामध्येच आहेत. भीष्मांची आणखी परशुरामांची कथा, भार्गव परशुराम यांच्या कथेमध्ये याचा उल्लेख येतो. आपल्या गुरुनं म्हणजे भार्गव परशुरामांनी भीष्माला अंबेशी विवाह करण्याची आज्ञा दिली, पण भीष्मानी ती आज्ञा पालन न करता प्रत्यक्ष आपल्या गुरुशी युद्ध करायला ते उभे ठाकले. म्हणजे स्वधर्म पालन, स्वतःच्या तत्वाशी ठाम राहणं हे काही वेळा विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अधिक योग्य ठरू शकतं. त्याचं एक हे उदाहरण म्हणता येईल. आणि दधीची ऋषींची दुसरी एक कथा आहे की ज्यामध्ये शरीर रक्षण करणं हे प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य असल्याचं ते सांगतात. हे दधीची ऋषी म्हणजे ज्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला, आपल्या शरीराचं समर्पण केलं, आपल्या शरीर समर्पण करून देवांना शस्त्रास्त्र निर्मितीसाठी स्वतःच्या अस्थींचं दान केलं, ते दधीची ऋषी. म्हणजे काही वेळा शरीर संरक्षण हा प्राथमिक भाग न राहता शरीर समर्पण करणं हेही योग्य राहू शकतं, हे दाखवणारे दधीची ऋषी. पण शरीराचं समर्पण करण्यासाठी, देहत्याग करण्यासाठी तेवढा मोठा हेतू सुद्धा असावा हे सुद्धा त्यांच्याच कथेमध्ये दिसून येतं. इंद्राला वज्रास्त्राची निर्मिती करता यावी म्हणून त्यांनी स्वतःच्या अस्थींचं दान केलेलं होतं. त्या दधीची ऋषींच्या बाबतीतली ही एक कथा आहे की ज्यामध्ये असं म्हणतात की खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये खाण्यास काहीच उपलब्ध नव्हतं. अशा वेळी दधीची ऋषींनी एका अंत्यजाच्या घरामधून गायीचं हाड चोरलं. हे बघितल्यानंतर तो अंत्यज त्याला म्हणाला की ऋषी हो, ब्राह्मण हो, तुमच्यासारख्या थोर ऋषींनी माझ्या घरातून चोरी करणं हे योग्य नाही. मुळातच चोरी करणं हे एक पाप, दुसरं ती अंत्यजाच्या घरातून चोरी करणं, आणि याहीपेक्षा जास्त म्हणजे ज्या गायीला आपण पवित्र मानतो, ब्राह्मण पवित्र मानतात, त्या गायीचं हाड तुम्ही चोरत आहात. आणि हे कुठल्या धर्मतत्वामध्ये, कुठल्या तत्वज्ञानामध्ये हे शोभून दिसतं? तुमच्यासारख्या थोर ऋषींना हे शोभत नाही. त्यावर दधीची ऋषींनी दिलेलं उत्तर मोठं समर्पक आहे. ते म्हणतात, ते त्या अंतजाला म्हणाले की अरे बाबा, ज्या शरीराच्या माध्यमातून धर्माची, तत्वज्ञानाच्या गोष्टी करायच्या, त्या शरीराचं संरक्षण तरी मुळात आधी केलं पाहिजे आणि नंतर धर्मकर्माच्या आणखी तत्वज्ञानाच्या गोष्टी आपणाला करता येतील. हे दधीची ऋषींचं उत्तर. अर्थातच मला वाटतं की वेदानं ह्या पहिल्या दोन शिष्यांच्या पेक्षा वेदानं मात्र काहीतरी ह्या मार्गाचाच अवलंब केलेला दिसतो. त्यानं आपल्या शिष्यांना अशी गुरुसेवेसारखी किंवा गुरूंच्या ज्या तर्कबुद्धीला न पटणाऱ्या आज्ञा आहेत, अशा आज्ञा पाळण्याची कुठलीही कामं न सांगता केवळ विद्यादानच केलं आणि त्याचं
कल्याण झालं असं आपण समजू शकतो. तर इथं ही धौम्य ऋषी आणि त्यांच्या 3 शिष्यांची कथा संपते आणि त्याचं तात्पर्यही, जे अर्थात मी काढलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण पौरव कुलाची स्थापना करणारी, पौरव कुलाचे आद्य संस्थापक म्हणजेच कुरुकुलाचे, भरत कुलाचे आद्य संस्थापक दुष्यंत राजा यांची कथा, यांच्या कथेला सुरुवात करू. तर पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. तोवर धन्यवाद.